हाय हॅलो नमस्कार. आणि आता मी घरी आलेली आहे आणि सुमितला खूप भूक लागलेली म्हणून मी आता हे पटकन मसाला राईस करणार आहे. आणि हे पापडसुद्धा मी छानपैकी तळून घेणार आहे. याला मठिया वगैरे म्हणत असतं. याच्यावर काही मसाल्याचं पॅकेट वगैरेसुद्धा भेटतं, जे तुम्ही घेऊ शकतात. आणि आता चला मी आता पटकन करते आणि नंतर बोलते. चला आता मस्त गरमागरम आम्ही जेवण वगैरे करतो. काही फराळाचं सुद्धा घेतलेलं आहे, लोणचं आहे, काही हे पापडसुद्धा आहे बघा. असे मी फ्राय करून घेतलेले आहे. याच्यावर सुद्धा आपण मसाला वगैरे टाकू शकतो बघा. हा मसाला असतो बघा. आणि आता आम्ही मस्त जेवण वगैरे करतो. मिस्टरसुद्धा घरी आलेले. चला आता भांडी वगैरे सर्व आवरून घेतलं, जेवणं वगैरे झाले आणि मी आराम केला. आणि पाऊस चालू असल्यामुळे थोडाफार म्हणून मी घरातच कपडे पुन्हा वाहू घातलेले आहे सुकवण्यासाठी. आता उठली मी, चहा वगैरे ठेवते. घर वगैरे स्वच्छ करून घेतलं, जेवण वगैरे झाली होती, आराम केला आता. आणि बाहेर काही मशीन वगैरे चालू आहे, पाण्याची मोटर. भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं. आता चहा ठेवते आणि नंतर बोलते. चहा ठेवून घेतलेला आहे मी. आणि आता वाजले राईट टाईम 3:30. चहा वगैरे ठेवलेला आहे. आणि मिस्टर आणि सुमित गेले सिटीमध्ये. सिटीमध्ये गाडीला काही काच वगैरे बसवण्यासाठी गेलेले. ते मलासुद्धा बोलले तू पण चाल, पण मी नाही बोलले. पूर्ण हप्ता आपल्याला काम करावं लागतं. थोडंफार मी दुपारी आराम केला जेवण वगैरे झाल्यानंतर. आणि आता मी भांडे वगैरे सर्व आवरून घेतले, भांडी क्लीन करून घेतलं, घर वगैरे आवरून घेतलं. आणि आता चहा ठेवलेला आहे. मिस्टरांचा फोन होता, म्हणे मी येतोच आहे 10-15 मिनटामध्ये. म्हटलं ठीक आहे. काही कपडे वगैरे मी पुन्हा घरात आणले. थोडाफार पुन्हा पाऊस झाला आणि आता पुन्हा ऊन पडलेलं आहे. चला म्हटलं जाऊ दे, मी आता पूर्ण कपडे घरातच आणून घेतलेले, घरातच वाळू घालून दिले दोरीवरती. आणि बघू आता 5-10 मिनटांनी काही मिस्टर म्हणते डिमांडला वगैरे सामान वगैरे आणण्यासाठी जाऊ. 1-2 तारीख झाल्यानंतर आपल्याला ते महिन्याचा किराणा आपलं ते चालूच असतं, ते डेली रुटीन म्हटलं म्हणजे. चला मग आता चहा वगैरे घेते आणि थोडाफार आराम करून घेतला, थोडं बरं वाटतं आहे आता. आणि आई गेली गावाला, त्याच्यामुळे मला नाही करमत आहे. ठीक आहे, पण आई पण आता घरामध्ये बोर झाली होती. आणि सध्या आईला काम नाही आहे, कारण आईची तब्येत थोडी आता नरम गरम असते. आईचं कधी कधी पोट दुखतं, तर कधी हातपाय दुखतं, तर आईचं रोज काही काही चालू आहे. म्हणून आईला म्हटलं तू एकदम तब्येत एकदम बरी कर आणि नंतर मग तू कामं करणं असेल तर कर, नाही तर आराम कर, काही प्रॉब्लेम नाही. कारण मोठी बहीणसुद्धा बोलली आराम कर आई. मी सुद्धा म्हणते, मामाचा लहाना मुलगासुद्धा म्हणतो की आता तुम्ही इकडे येऊन जा. आईला काहीच प्रॉब्लेम नाही. आईला सर्वजण म्हणतात तुम्ही आराम करा, आम्ही आहेत. चला, आईचं म्हणजे एवढं भाग्य चांगलं की आईला सर्वजण आवडीनं आनंदाने म्हणता. आणि भावाची मिसेस आहे ना, लहान वहिनी म्हणजे ती पण म्हणजे म्हणते आता तुम्ही इकडे या, काही टेन्शन घेऊ नका, आराम करा. ठीक आहे, कारण आईनं खूप वर्ष खूप मेहनत केली. आणि आईची गोष्ट म्हणजे जेव्हा मी तुम्हाला सांगेल ना, कारण आईने खूप मेहनत केलेली बरं का आमच्यासाठी. म्हणून ठीक आहे, आईला म्हटलं फक्त तू घर बघ आणि सुमितला बघ, कारण मी पण दिवसभर कामावरती असते आणि मिस्टरसुद्धा दिवसभर कामावरती असतात. म्हणून म्हटलं तू त्याला थोडंफार बघ आणि आई थोडंफार काही घरातलं काम वगैरे आवरत असते. शेवटी आई ती आईच असते, आई आपल्यासाठीच करत असते. आणि आधी आम्ही तिथं राहत होतो ना कंपनीमध्ये, तिथं मिस्टर सोमवारच काम करत होते आणि मी सुद्धा कामावरती तेव्हापासून जाते, 10 वर्ष झाले. कारण सुमितला म्हणजे असं सांभाळण्याची गरज नाही पडली, कारण मिस्टर सोमवारच काम वगैरे करत होते. स्टाईल वगैरे ब्लॉग करता ना, ते स्टाईलचं कटिंग वगैरे ते करत होते. शिमेटाचं ब्लॉग वगैरे बनवत होते ते. त्याच्यामुळे मला त्याची एवढी चिंता नाही पडली. आणि आता कसं आम्ही दुसरीकडे आलेलो आहे, तर मग त्याला थोडंफार, आणि आता आई नाही आहे 2-4 दिवस, तर मला थोडं प्रॉब्लेमच होईल. पण ठीक आहे, आता थोडाफार मोठा झालेला आहे, त्याला मी सांगते हे नको करते आणि तो ऐकतोसुद्धा. प्रत्येक गोष्ट तो माझी ऐकतो, हे मला खूप म्हणजे एकदम मनाला बरं वाटतं. कोणतंही तो काम किंवा त्याच्या मित्राकडे असो, काही असो, तो मला आधी विचारतो, फोन करतो आईच्या मोबाईलवरून आणि मग तो करतो. चला मी आता चहा घेते. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा बरं का. मिस्टर आणि सुमित आता आले, नारळ पाणी वगैरे आणलेले त्यांनी, सिटीमध्ये जाऊन आले ते.
मित्रांनो, आम्ही गाडीचे काम करायसाठी गेले होते. आता तुम्हाला संध्याकाळी दाखव की गाडीचे एकदम लुक कसा झालेला आहे. हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. चला आता आता आम्ही नारळ पाणी वगैरे पित आहे ते. चल बाय. नंतर मग मला काही दुसरं काम निघालं म्हणून आम्ही डीमार्टला नाही गेलेले आहे. उद्या जाणार आहे मी. आणि बघा मिस्टरांनी छान मस्त गरमागरम नाश्ता वगैरे घेतला. आम्ही घरी आलो आणि नाश्ता केला. खरंच खूप छान होते बरं का वडापाव. आणि तुम्हाला आमची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बरं का. आणि छान आम्ही एन्जॉय केला. चला मग आता बाय.